ऋषी चालते, साधू चालते आणि या हनुमंतराला आडवतीवर रामायण सांगू काय सांगतात की बाबा बाजूला जे सरोवर आहे त्या सरोवरामध्ये जे काही पाणी आहे एवढं पाणी पवित्र आहे, एवढं पाणी आहे ते उद्धार करणार आहे. तू जर थोडं पाणी पिलं तर तुला जे काय तुझ्या कार्यासाठी आला त्या वनस्पती तुला पाहिजे ते पाणी पिल्यानंतर तुला सर्व दिसतील. हनुमान अत्यंत विश्वासी कपट सर्वता नाही मानसे माने त्याच्या वचनाशी मानसी कपटा बाबा रे मग माणसाला कुठली गोष्ट करायची म्हणजे विश्वास पाहिजे, आपला देवावर विश्वास पाहिजे, विश्वासाशिवाय काही नाही. माणसावर सुद्धा विश्वास पाहिजे, मग जे काही कार्य करालो त्याच्यावर सुद्धा विश्वास पाहिजे. मग हा असणारा बाबा कपटी होता पण त्याच्या मुखात नाम होत म्हणून हनुमंतरायाचा त्या नामावर विश्वास होता. म्हणून त्या कारणीचं ऐकलं आणि त्या तळ्याकडे गेले. काय झालं? साधू वचने विकल्प करीतो नरमाचार्य आता बाबा म्हणजे हा असणारा बाबा साधू आहे आणि साधू असणारे कसे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. आता इथं असणारे गुरुजी आहेत, आम्हाला काय ओळख नाही, आपले भाऊसाहेब आहेत आणि इथं असणारे जे काही आता असणारे राम महाराज आहेत, ज्ञानी असणारे काय शिक्षक आहेत, वाचक आहेत, आम्ही असणारे तिथून आता नवीन आलेले आहे. आता एवढ्या पुढे असणारा रामायण सांगणं म्हणजे काय बाबा सूर्याला आरतीनं ओवाळणे याप्रमाणे आहे. मग आता इथं असणार संत एकनाथ महाराज सांगतात की बाबा जे काय साधू वचनावर आपल्या माता पित्यावर आपल्या गुरुवर जे आयुष्मान दाखवते त्यांचं काय होतंय, त्यांचं जीवन असणारे काय होतं ते वाया जातंय. मग हा असणारा साधू जे काय संत आहे हे देवाचे आणि आपल्या मधला काय दुवा आहे. देवाला महत्व नाही पण गुरुला संताला महत्व आहे. जसं की बाबा सरकारच्या आणि शेतकऱ्याचा मधला दुवा म्हणजे तलाठी राहते त्याप्रमाणे संत आहे आणि असा देवाचा मार्ग दाखवणाऱ्या संतावर जे कोणी संशय घेते त्याचं कदापि चांगलं होत नाही. म्हणूनच संत सांगतात की बाबा जो कोणी असणारा आपल्या घरला अतिथी आलेला आहे, अतिथी असणारा गुरु असणारा हा देवभाव आहे म्हणून बोलायले. ऐसा निजय करुण्या पूर्ण मानवी ऋषीचे वचन मग व्यक्ती सर्व पान करू. आता मग हा देवच आहे, संत म्हणजे देवच आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे संत ते देव, संत ते देव, देव ते संत, संतांनी निमित्त त्या प्रतिमा. कारण संत हे देवाचंच रूप आहे. पहिले असणाऱ्या सत्ययुगामध्ये त्रेतायुगामध्ये देव गेले, भेटत गेले, तपश्चर्या केलं, काही योग या केलं तर देव भेटत गेले. पण कलियुगामध्ये देव नाही, संताच्या रूपानं देव आहे. संत ते देव, संत ते देव, देवा संतांनी निमित्त त्या प्रतिमा आहेत. म्हणून संताला मानावं आणि त्यांचा आदरातिथ्य करावं तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. बोला उदक पाण्याने बंद करावे उदक अंतरी नाची पाहिजे. आता बाबा म्हणजे आपले माता पिता आहेत जे गुरु आहेत त्यांच्या वचनावर काय विश्वास ठेवावा लागणार आहे. कारण गुरुला आपल्या शिष्याचं भलं झालं तर त्याला आनंद होतो, त्याला आपल्या शिष्याकडून
माता पित्याला सुद्धा आपला मुलगा चांगला निघाव. मुलगा कलेक्टर झाला तरी त्यांना त्याच्यात काय पैसे द्यावं असं काही वाटत नाही. आपला मुलाच असणार काय होईल तर हे चांगलं निघाव, त्याचं भलं हो. जसं की कासवाला आपले असणारे पिल्ले त्यांनी अन्न खाल्लं, त्यांचं पोट भरलं तरी कासवीचं पोट भरतंय. अशी दृष्टी असणारी कोणाची? माता पित्याची, संतांची. मग अशा संतांचं वागणं म्हणजे कसं आहे? या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अशा संतावर कोण ठेवते? भक्तच असणारा, निभक्तच असणारा विश्वास ठेवते. मग असा निभक्त असणारा हनुमंत आहे. हा दुष्ट होता पण संत मानल्यामुळं काय झालं? त्याच्यावर विश्वास ठेवला, पाण्यात पाय गेला, पाणी पिण्यासाठी गेला. म्हणता हनुमान दक्षिण पायी निंदणा ईर होता, कुठलाही असणारा भीती नव्हती, गळी काळाला न जुमानणारा होता. कारण ज्याच्या मुखात अखंड नाम आहे त्याला भीतीची गरज राहिली का? माणसाला वाटते भे वाटते. अरे आपलं नामावरच असणारं काय चिंतन नाही, मनन नाही, त्याच्यावर विश्वास नाही म्हणून भीती वाटते. आपण आपल्यावर येळ आली तेव्हा देवाचं नाव घेतो. पण हनुमंतराय तसे नसते. उठताराम, बसताराम, कांताराम, भांडताराम असा असणारा मुखात नाम होतं. म्हणून कळी काळाला सुद्धा त्याची भीती होती. असा हनुमंतराय पाणी पिण्यासाठी गेले. त्यांच्या असणाऱ्या काय बुद्धी अपायाला मुलीने धरला, एक झटका दिला. काय झालं बोला? पहिलाच असणारा बाबा हनुमंतराय कसा होता? निधिडाईर होता. जसं की दूध आहे आणि त्याच्यात साखर टाकली तर आतून असणारी गोडी वाढते, त्याप्रमाणे हनुमंतराय पहिलाच असणारा बलाढ्य होता. आणि त्यात मुखात नाम म्हणजे आता काय पाहायचे? असा हनुमंतराय होता. बोला श्रीराम नामे आता बाबा मग ही मगरी नव्हती, ही असणारी पूर्वीची असणारी काय होती? शापित होती. मग त्यामुळं काय झालं? तिने त्या हनुमंतरायाच्या पायाला धरलं, एक झटका दिला, कडेवर आपटली तेव्हा मगरी नव्हती. नंतर पाहिलं तर त्या मगरीनीला काय झालं? दिव्य स्वरूप प्राप्त झालं. कोणतं बोला? कपडे करोनी सर्वता भक्ताचे पाय धरिता बाबा मग इथं काय सांगता? संतांची संगती मनोमार्ग गती आकळावरची येणे बनते. किंवा बाबा तुकाराम महाराज म्हणतात की संत चरण लागता सहज वासनेची बीज जोडवली जाईल. असा संताचा महिमा आहे. मग संताची चरण तुम्ही कपटी रूपानं धरा की बाबा आपलं भलवण्यासाठी धरा. संताच्या नजरेत काय राहते? जे जे तिचे भूत ते मानिजे भगवंता, अशी असणारी दृष्टी. मग या असणाऱ्या संताचे पाय धरले, मरणीचा उद्धार झाला, तिला पूर्वीचा असणाऱ्या दिव्य स्वरूप प्राप्त झालं. बोला आता बाबा हा असणारा बाबा वर्मदूत असणारा काय झालं? त्याला असणारा त्या असणाऱ्या शाप होता. अंगद असणारा देवाचा श्रीरामपटूचा असणारा भक्त होता. अंगदाने एक थापट मारली, त्याच्या असणाऱ्या शाप मुक्त झाला. त्याला काय झालं? अशा असणाऱ्या संतांचं असणारं महिमा वर्णन करतात. बोला आता बाबा जे संतांच्या संगतीत राहतात त्याला कुठलाही शाप बाधा करीत नाही, कुठलाही विघ्न असणारं बाधा करीत नाही. मग संतांच्या संगतीत राहिल्यावर येऊन सुद्धा जवळ येत नाही, विघ्न सुद्धा येत नाही. मग असंच दक्ष प्रजापती आणि हा असणारा बाबा नारद, दोघा भावाचा असणारा बाबा काहीतरी कारणावर आपल्या मुलाला उपदेश कर, काहीतरी राजनीतीचा मार्ग दाखव म्हणून दक्ष प्रजापतीने सांगितलं. म्हणलं नवसानं मुलं झाले बऱ्याच वर्षानंतर
यानं असणारा उपदेश केला तर खरा उपदेश केला, खरं कोणाला पटतंय का? पण नारदाने सांगितलं की बाबा हा असणारा संसार असणारा खोटा आहे, दिसतंय ते खोटं आहे, सर्व काही असणारं माया आहे, जे मायाने निर्माण झालं ते खोट आहे. मग त्यांनी असणारं आत्मसात केलं, त्यांनी मानलं सतत खरंय, एकच खरंय, वर्म खरंय. म्हणून नारदाचे 60,000 पुत्र असणारे कुठे गेले? तपस्याला गेले. याचा राग दक्षाला आला आणि आपल्या भावाला शाप दिला की बाबा तू एक मुहूर्त सुद्धा स्थिर राहणार नाही, असा शाप दिला. म्हणून दक्ष काय असणारा नारद काय करायचा? या कृष्ण परमात्म्याच्या संगतीत तो असणारा द्वारके दिवस राहायचा. असा संताच्या असणाऱ्या म्हणले संगतीचा परिणाम आहे. आता बाबा मग असे असणारे संत चरण लागता सहज वाचण्याची मी जळून आहे. मग हनुमंताच्या साध्या पायामध्ये नखाचा स्पर्श झाला, त्या मगरीची बाई झाली. एवढा असणारा संताचा महिमा आहे. बोला आता हनुमंतरायाच्या असणाऱ्या पायाच्या स्पर्शानं बाईचा या असणाऱ्या ग्राहीचा उद्धार झाला आणि ती बाई जमिनीवरही नाही वरी नाही अशी असणारी वर जसा काय चेंडू राव अशी बाई दिव्य झाली. हनुमंतरायाकडे पाहून काय बोलू लागली? आता असणारी ही मगरीची बाई झालेली हनुमंतरायाला बोलू लागली, आशीर्वाद देऊ लागली. बाबा तुझं असणारं निरंतर असणारं तुझं कल्याण हो, अशी असणारी ती मगरी झालेली बाई बोलू लागली. बोला आता ही असणारी बाबा बाई सांगू लागली हनुमंतरायाला मी कोण आहे, स्वर्गीची असणारी कोण आहे? इंदूत मालिनी नावाची मी काय अप्सरा आहे. देवाला माझ्या असणाऱ्या नृत्यानं गायनानं तोडते अशी मी इंदूत मालिनी आहे. मला असणारा कोणाचा शाप होता ती सांगते. बोला अशा प्रकारे अप्सरा उदाहरणाचा अध्याय संपला. आता काळ नेहमीचं वरदान हे पुढच्या अध्यायाचं जे काय असणारे बाबा ज्ञानी सूचक आणि पुण्यवाचक येतील त्यांच्या मुखातून ही रामनाम रूपी कथामृत आहे ती आपण ऐकून श्रवण करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. राजा